नमस्कार, कसे आहात? मी आहे सुप्रिया, तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत ट्रियरला, जे की लक्झेंबर्ग आणि जर्मनीच्या बाउंड्रीवरती आहे। तर आपल्याला लक्झेंबर्गपासून एक 40 मिनिटं लागतात जायला। तर मी आता लक्स एक्सपोच्या इथे आहे, जिथून आपण बस पकडणार आहोत। तर 303 नंबरची बस आपल्याला पकडावी लागते। तर तुम्हाला जसं माहीतच आहे की लक्झेंबर्गमध्ये फ्री पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे, त्यामुळे कसलंही तिकीट परचेस करावं लागत नाही। तर जर तुम्हाला कोणत्याही बाहेरच्या कंट्रीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं। तर आपण जर्मनीला जाणार आहोत, त्यामुळे आपल्याला तिकीट घ्यावं लागणार आहे। तर जर्मनीमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या लक्झेंबर्गपेक्षा रिजनेबल प्राईसमध्ये मिळतात। तर आपण आज तिथे काही प्लेस कवर करणार आहोत आणि शॉपिंग सेंटर बघणार आहोत की कोणकोणत्या गोष्टी आपल्याला रिजनेबल प्राईसमध्ये मिळतात। जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्ही खास एखादा दिवस असा काढून शॉपिंगसाठी जाऊ शकता। तर म्हणजे तिथे जर तुम्हाला असं खूप काही गोष्टी घ्यायच्या असतील तर आता आपण इथून जाणार आहोत। तर चला मग आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करूया। तर हा लक्स एक्सपोचा बस स्टॉप आहे, जिथून आपण जर्मनीला जाण्यासाठी बस पकडणार आहोत। तर जी जर्मनीला जाणारी बस आहे ते 303 नंबरची आहे, जी 3 वाजता आहे। तर जेव्हा आपण बाहेरच्या कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करतो तेव्हा आपल्याला तिकीट घ्यावं लागतं। तर हे असं तिकीट आहे जे जर्मनीला जाण्यासाठी 5 युरो आहे रिटर्नचं तिकीट। तर ह्याच्यावरती एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही बसचं टायमिंग चेक करू शकता। तर आम्ही आत्ता जर्मनीला पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला एक शॉप दिसत असेल कपड्यांचे वगैरे, तर त्यांनी काही डिस्काउंटमध्ये सेलमध्ये कपडे बाहेर विकायला ठेवलेले आहेत। जॅकेट्स आहेत, शूज आहेत, खूप गोष्टी कमी प्राईसमध्ये इथे मिळतात। तर इथे सुद्धा लक्झेंबर्गसारखं CNA आणि H&Mचा ऑप्शन आहे। Hey.
तर आपण आता पोर्टा निग्रा पाहणार आहोत, जे जर्मनीमधील ट्रियर या शहरामध्ये आहे. तुम्हाला समोर दिसतच असेल. तर याचं काम मध्ययुगामध्ये झालं होतं आणि तो त्याच्या काळ्या रंगामुळे त्याला ते पोर्टा निग्रा असं नाव पडलेलं आहे. तर 1986 पासून युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून याला घोषित केलेलं आहे. तर ह्याचं जे काम आहे ते संगमरवरी दगडापासून झालेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल, खूप छान आहे. आधी याचा वापर किल्ला म्हणून म्हणजे प्रवेशद्वार म्हणून केलेला असायचा. नंतर याचं वापर चर्च म्हणून केला आणि आता हे एक प्रेक्षणीय स्थळ बांधलेलं आहे. खूप छान आहे बघायला. खूप पर्यटक इथे बघायला वगैरे येतात. फोटो वगैरे काढण्यासाठी खूप छान आहे. तर इथे लगेचच एक फूड फेस्टिवल चालू होतं, जे दरवर्षी ते अरेंज केलं जातं. म्हणजे पोर्टा निग्राच्या इथेच असतं. तर इथे ना भरपूर कंट्रीजमधल्या डिश असतात, ज्या इथे टेस्ट करायला भेटतात. तुम्हाला दिसत असेल एक व्हाईट कलरचे छोटे छोटे असे टेंट लावलेले आहेत. प्रत्येक टेंटमध्ये आपापल्या कंट्रीच्या डिश आहेत तिथे टेस्ट करण्यासाठी. हे जर्मनीचं मेन सिटी सेंटर आहे आणि इथून आपण मॉलमध्ये जाणार आहोत, ट्रियर गॅलरीजमध्ये, ज्याच्यामध्ये आज छोटे छोटे शॉप आहेत आणि कपडे वगैरे पण खूप छान रिजनेबल प्राईजमध्ये मिळतात. मी तुम्हाला ते शॉप दाखवते. तर हे ते शॉप आहे न्यू यॉर्कर म्हणून. आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला दिसेलच, म्हणजे टी शर्ट वगैरे, जीन्स वगैरे खूप गोष्टी, जॅकेट्स वगैरे खूप रिजनेबल प्राईजमध्ये मिळतात. सेकंड शॉप हे वूलवर्थ आहे, जिथे खूप गोष्टी रिजनेबल प्राईजमध्ये मिळतात. तुम्हाला बाहेर दिसत असेल 13 युरोला जॅकेट्स वगैरे आहेत. आतमध्ये आपल्याला स्टेशनरी वगैरे, नंतर कपडे, भरपूर गोष्टी आहेत आतमध्ये. तुम्हाला मी आतमध्ये पण दाखवते.
असा होता आमचा जर्मनीतला आजचा दिवस। तर बऱ्यापैकी मी तुम्हाला शॉप्स पण दाखवले जिथं गोष्टी कमी रेटमध्ये मिळतात आणि आपण प्लेस पण बघितले काही, इलेक्टोरल पॅलेस आणि पोर्टा निग्रासुद्धा बघितला। आणि इलेक्टोरल पॅलेसच्या इथेच बस स्टॉप आहे, तिथून आमची 6:30ची बस आहे। तर आम्ही आमची बस पकडलेली आहे आणि आम्ही घरी निघालेलो आहोत। तर हा असा होता आजचा दिवस। तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा आणि लवकरच भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।